Good morning, students. Today I am going to teach you a new lesson, getting to know the place we live in. Okay. Now see here, try this. Find the name of the towns in the word puzzle given below. So let's see the student. You open the page. You open the page number 33. Open the page number 33. Okay. Find the name of the towns in the word puzzle given below. It is given the puzzle. So take the pencil and whatever I am telling you, you have to draw it. So look here. First it is a Pune. This is a Pune. Okay. This is a Pune town. Then again Nasik. Nashik. Nasik. Okay. Then Lathur. 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 Okay. Then Satara. Satara. You have to draw this line. You have to draw this way. Satara. Okay. Satara. Then Thane. 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 Okay. Thane. Then Sindhudurg. Sindhu, Sindhu, Sindhudurg, Durg, Sindhudurg. Okay. Then Kolhapur. Here it is a Kolhapur, marked with a pencil. Whichever word I told you, you have to mark it. Okay. Kolhapur. Okay. Now look here, student. How does a town form? How does a town form? शहर कसे तयार होते? Okay. In every old times, before man began farming. फार जुन्या काळात माणसाने शेती करण्यापूर्वी ओके फार जुन्या काळात माणसाने शेती करण्यापूर्वी भटक्या विमुक्त जीवन जगले. ओके. ही लिव अ नॉमॅटिक लाईफ. नॉमॅटिक लाईफ म्हणजे काय? भटक्या विमुक्त. हां. देन ही was dependent on hunting animals and gathering fruits, roots and bulb for food. Okay. जीवन जगले. प्राण्याची शिकार करणे आणि फळे, मुले आणि बल्ब गोळा करणे यावर अवलंबून होते. ओके. लेटर मॅन लर्न टू ग्रो क्रॉप्स. लेटर मॅन लर्न टू ग्रो क्रॉप्स. ओके. नंतर माणसाने पिके वाढवायला शिकले. हां. मीन्स मॅन लर्न हाऊ टू ग्रो क्रॉप्स. शेती कशी लावायची ते शिकले. ओके. ही बिगॅन टू सेटल वेअर ही फाउंड सुटेबल लँड अँड वॉटर. हां. ज्या ठिकाणी त्याला सुटेबल सापडलं तिथेच तो स्थायिक होऊ लागला आणि पाणी म्हणजे वेअर देर इज अ वॉटर अँड लँड ही लाईक टू सेटल देअर ओनली. ओके. देन वॉट people began to build houses or such a places are settled there. ओके. लोकांनी अशा ठिकाणी घरे बांधायला सुरुवात केली आणि तिथे स्थायिक होऊ लागले. ओके. दिस वेअर फॉर्म द सेटलमेंट बिगन्स टू ग्रो बिगर. शेतीत एकमेकांना मदत करण्यास सुरुवात केली. ओके. Then the settlement begins to grow bigger and many settlements merge together to form villages. People felt safe living in such settlement. Okay. Many settlements merge form together and villages. काय झालं बघा? अशा ठिकाणी घरे बांधायला सुरुवात केली आणि तिथे स्थायिक होऊ लागले. शेती एकमेकांना मदत करण्यात सुरुवात केली. त्यांची घरं जवळच होती. अशा प्रकारे सेटल स्थापना केली होती. ओके.
वस्ती मोठी होऊ लागली आणि अनेक वस्त्या एकत्र गावे तयार करण्यासाठी लोकांना अशा वास्तवामध्ये सुरक्षित राहण्याची वाटत होते. Okay, student. As a farming developed, people had to do different kinds of work. As a farming developed, people had to do different kinds of work. Okay. शेती जसजशी विकसित होत गेली तसतशी लोकांना विविध प्रकारची कामे करावी लागली. ओके. देन one person could not do all of them. One person could not do all of them. चालू त्या सर्वच करू शकत नाही, म्हणून लोकांमध्ये कामं विभागले गेले. सो वर्क वॉज डिवायडेड बिटवीन द पीपल. म्हणजे काय, चालू त्या सर्व करू शकत नाही म्हणून लोकांमध्ये काम विभागले होते. ओके. फॉर एक्झाम्पल, मेकिंग वुडन इम्प्लिमेंट्स, रिपेअरिंग them, weaving cloth, making jewelry, and making clay pots, and there was artisans engaged in different occupations. Okay. For example, here making wooden म्हणजे काय, ज्यासाठी लाकडी अवजारे बनवणे, त्याची दुरुस्ती करणे, कापड विणणे बनवणे आणि चिकणमाती भांडी बनवणे, अशा प्रकारे तिथे वेगवेगळ्या ऑकरमध्ये कारगिरी गुंतलेले होते. ओके. देन सी हिअर, विच आर द डिफरंट इम्प्लिमेंट्स नीडेड फॉर फार्मिंग. शेतासाठी लागणारी विविध अवजारे कोणती आहे. विच आर द डिफरंट इम्प्लिमेंट्स नीडेड फॉर फार्मिंग. शेतासाठी लागणारी विविध अवजारे कोणती आहे. देन कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द एन्शियंट अँड मॉडर्न फार्मिंग इम्प्लिमेंट्स. मीन्स वॉट, फार्मिंग पुरातन व आधुनिक शेतीच्या अवजड बाबीची माहिती गोळा करा. विजिट अँड ॲग्रिकल्चर एक्झिबिशन. विजिट अँड ॲग्रिकल्चर एक्झिबिशन म्हणजे काय, कृषी प्रदर्शनाचं भेट द्या. कृषी प्रदर्शन्स. ओके. विजिट अँड ॲग्रिकल्चर एक्झिबिशन. तिथं आता इथं किती कृषीचं एक्झिबिशन असतात, म्हणजे फार्मिंगचं, म्हणजे गुलाबचं खत असते, परत आणि काय काय शेतीला काय काय लागतात त्याचं प्रदर्शन असतात की नाही. वी आर गोईंग टू वॉच. म्हणजे बैल असते, गायी असतात. ओके. विजिट, कृषी प्रदर्शनाचं भेट द्या. ओके. देन can you tell. Okay. Then what is told here, which historical building, monuments, object, etc. are seen in your area. आपल्या परिसरात कोणत्या ऐतिहासिक इमारती, स्मारक वस्तू इत्यादी दिसतात. ओके. अ विलेज, टाउन और सिटी हॅज building such as temple, caves, mosques, church, memorable, fort, museum, etc. एखाद्या गावात, शहरात किंवा शहरात अशा मंदिर, गुहा, मस्जिद, चर्च, स्मारक, किल्ले, संग्रहालय इत्यादी आहेत. काय, a place known as these buildings. They tell us about the richness of the place. Okay. Richness of the place means काय, ते आम्हाला त्या ठिकाणाच्या समृद्धीबाबत सांगतात आणि ते आपल्याला आमचा इतिहास समजण्यास मदत करतात. ओके. They help us to understand how history. These buildings are our treasures and they must be protected, and to protect them is our responsibility. या इमारती आमच्या खजिना आहे. ओके. त्याच्या संरक्षण केले पाहिजे आणि त्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. टू प्रोटेक्ट दॅम इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी.
मीन्स काय, त्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. या किल्ल्याची संरक्षण करण्यासाठी आपल्याला आपली जबाबदारी आहे. ओके. देन ट्राय दिस. ट्राय दिस म्हणजे काय स्टुडंट, हे करून पहा. आस्क युअर टीचर ऑर अ पॅरेंट्स हाव युअर प्लेस गॉट इट्स नेम. आस्क युअर टीचर ऑर पॅरेंट्स म्हणजे काय, तुमच्या पालकांना, तुमच्या शिक्षकाला विचारा की तुमच्या जागेचे नाव कसे पडले. ओके. नाव वेअर यू स्टे आणि तुमच्या आता तिथं कॉलनीचं नाव काहीतरी आहे, फॉर एक्झाम्पल डायनाटॉन, ते कसे पडले हे तुम्ही विचारा. ओके. फाइंड आउट अँड राईट डाऊन द नेम ऑफ द प्लेसेस विच हॅव बीन नेम आफ्टर अ पर्सन, फ्रूट, फ्लावर, ट्री, ॲनिमल, बर्ड ऑर वॉटर. ओके. फाइंड आउट अँड राईट डाऊन अ नेम. एखाद्या ठिकाणीची नावे, फळे. ओके. नावे, फळे, फूल, झाड, पाणी, पक्षी किंवा पाणी, त्याची नावे शोधा आणि लिहा. ईच टाउन हॅज अ नेम. प्रत्येक शहराला एक नाव आहे. ओके. ईच टाउन हॅज अ नेम. सिमिलरली रोड्स, स्क्वेअर्स अँड ॲलीज ऑल्सो हॅव नेम्स. फाइंड आउट हाऊ दे गॉट दिस नेम. त्याचप्रमाणे रस्ते, चौक आणि गल्ल्यांनाही नावे आहे. त्यांना ही नावे कशी मिळाली ते शोधा. ओके. देन डू यू नो. डू यू नो म्हणजे काय, तुम्हाला माहीत असेल आता. डू यू नो म्हणजे काय, तुम्हाला माहीत आहे का. ओके. तुम्हाला माहीत आहे का. सी while returning from Surat, Chhatrapati Shivaji Maharaj stopped near Talegaon, Dindori in Nasik district. Okay. सुरतून परत असताना छत्रपती शिवाजी महाराज नाशिक जिल्ह्यात तळेगाव दिंडोरी जवळ थांबले. ओके. Then he had set up his army camp or Tal, and there is giving the place the name Talegaon. Okay. Then त्याने आपले लष्करी छावणी किंवा ताल तिथे उभारले होते आणि त्या जागेला तळेगाव असे नाव दिले. ओके. धामणगाव path in Ahmednagar district was so named because formerly there was abundance of dhaman trees there. Okay. अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव पाथ असे नाव पडले कारण पूर्वी तिथं धामण वृक्षाची विपुलता होती. ओके. देन देर इज अ विलेज कॉल अस्ती धोतर जोडव्याची इन पतूर तालुका ऑफ जालना डिस्ट्रिक्ट. फाइंड धोतर जोडी ऑफ एक्सलेंट क्वालिटी were made that and this gives the village its name. म्हणजे काय, तिथं धोतर जोडव्याची इन अ पतूर तालुका ऑफ जालना डिस्ट्रिक्ट आणि फाइंड धोतर जोडीज ऑफ एक्सलंट क्वालिटी वेअर मेड दे. ओके. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आष्टी धोतर जोडव्याची हे गाव आहे. उत्कृष्ट दर्जाच्या बारीक धोतर जोडव्या तिथे बनवल्या गेल्या, त्यामुळे गावाचे नाव पडले. त्यामुळे दिस गेव द विलेज इट्स नेम. म्हणून त्यामुळे गावाचे नाव पडले. धोतर जोडव्याचे तिथे बनवले गेले, त्यामुळे तिथं त्या गावाचे नाव पडले. ओके स्टुडंट. नाव see whichever word you don't know, hard words, I have written the meaning. So okay, read this lesson, page number 33 and 34. Okay. Now I will show you the meaning. Okay. Getting to the place we live in, where means this is a lesson's name. Now see here, farming म्हणजे काय, the activity or a business of growing crops and raising livestocks. Okay. Then nomadic life. nomadic life म्हणजे भक्ती विमुक्त मराठीमध्ये ऑफ रिलेटिंग टू ऑर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नोमॅड्स, अ nomadic ट्रिप or nomadic herders. Now dependent, contingent or determined by. Hunting, the activity of hunting wild animals or game.
Okay, this is the meaning of hunting. Then bulbs, a rounded underground storage organ present in some plants, notably those of the lily family, consisting of a short stem surrounded by fleshy scale leaves. Okay, student. Monuments म्हणजे काय? A statue, building. Okay. Then historical म्हणजे of or concerning the history or a past event. आपण जेव्हा कुठल्या जुनं गड आपण बघायला जातो, त्याची आपण हिस्ट्री माहिती करायला लागते. हा किल्ला इथं, ह्या किल्ल्यावर कोण येऊन गेले, त्याची माहिती घेते की नाही आपण कुठं फिरायला गेलो की. सो हिस्टॉरिकल. मॉस्क्यूज म्हणजे काय? अ मुस्लिम प्लेस ऑफ वर्शिप. ओके, हे मुस्लिम प्लेस ऑफ वर्शिपला काय म्हणतात? मॉस्क्यूज. चर्चेस, अ बिल्डिंग यूज फॉर पब्लिक ख्रिश्चन वर्शिप. देन मेमोरियल्स म्हणजे काय? अ स्टॅच्यू. मेमोरियल्स म्हणजे अ स्टॅच्यू. म्युझियम म्हणजे काय? अ बिल्डिंग इन विच ऑब्जेक्ट ऑफ हिस्टॉरिकल, सायंटिफिक, आर्टिस्टिक. Okay, student. See you, student. I had given today the notice that on Sunday there will be a EVS test, lesson number 1. So learn all that question answer, fill in the blanks, read the lesson also. Okay. And best of luck. Take good marks, student. Read properly. Okay. Read the fill in the blanks properly and tick the option correctly. Okay, student. So best of luck to all of my students. Thank you.